विद्यार्थ्यांनो, सप्रेम नमस्कार. आज आहे 25 फेब्रुवारी आणि आजच्या दिवसापर्यंतच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी प्रश्न आपल्याला बघायचे. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. फक्त प्रश्नच नव्हे तर प्रश्नाच्या अनुषंगाने ज्या महत्त्वपूर्ण फॅक्ट आहेत त्या देखील आज आपण कव्हर करणार आहोत. व्हिडिओचे छोटे एक होमवर्क देखील आहे, त्या प्रश्नाचं उत्तर कमेंट करायचं आहे. व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न आहे, कोणता देश जगात भुकेविरुद्ध लढण्यासाठी 2 लाख टन तांदूळ पुरवणार आहे? चीन, भारत, अमेरिका की यापैकी नाही? तर हा जो देश आहे तो आहे आपला प्यारा भारत. लक्षात घ्या, भारत जगभरात सुरू असलेल्या मानवतावादी कार्यांसाठी 2 लाख टन तुटलेला तांदूळ पुरवणार आहे. भुकेविरुद्ध लढण्याच्या उद्देशाने पुढील 5 वर्षात ही मदत दिली जाणार आहे. या संदर्भात भारतीय अन्न महामंडळ म्हणजेच फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक अन्न कार्यक्रम यांच्यात करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत. एक चांगलं पाऊल या ठिकाणी भारत करत आहे. आता भारत आला आहे तर भारताच्या अनुषंगाने ज्या महत्त्वपूर्ण इम्पॉर्टंट चालू घडामोडी आहेत त्यावर एक नजर टाकूयात. भारतातील पहिली LNG डिझेल ड्युअल फ्युअल डिझेल इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट ट्रेन अहमदाबाद या ठिकाणी सुरू करण्यात आली. भारत 95 देशांना जोडणाऱ्या पहिल्या जागतिक बिग कॅट शिखर परिषदेचे यजमान पद देखील भूषवणार आहे. भारतातील शास्त्रज्ञांनी सूर्य ऊर्जेवर चालणारे स्वयंचलित चार्जिंग ऊर्जा उपकरण विकसित केले. यानंतर चौथा पॉइंट, भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा 5G सदस्यता तळ असलेला देश बनला. ब्रिक्स 2026 शिखर परिषदेचे आयोजन भारत करणार आहे. भारत प्रथमच विमर त्रिकोण कूटनीतीत सहभागी झाला आहे. पुढील 7वा पॉइंट, भारताने हवाई धोक्यांचा सामना करण्यासाठी मिशन सुदर्शन चक्र देखील सुरू केलं. 8वा मुद्दा, हेनले पासपोर्ट निर्देशांक 2025 मध्ये भारत 75व्या स्थानावर आहे तर सिंगापूर प्रथम क्रमांकावर. भारताचा पासपोर्ट स्कोअर 80.9 आहे. भारतात एकूण रामसर स्थळांची यादी 98 झाली आहे. गोकुळगंगा, उप्पर प्राईम, गोपालपूर झील, खापरा जलाशय, सिलेंडर झील, पटना पश्चिम आसाम आणि छत्तीसगड या ठिकाणी समाविष्ट आहे. मुद्दा क्रमांक 11, 18वी ब्रिक्स शिखर परिषद भारतात प्रस्तावित आहे. जागतिक प्रसारमाध्यम स्वातंत्र्य निर्देशांक 2025 मध्ये भारत 151व्या स्थानावर आहे तर या यादीत नॉर्वे प्रथम क्रमांकावर आहे. पुढील प्रश्न, कोणत्या राज्यात लोसर उत्सव साजरा करण्यात आला? सिक्कीम, उत्तराखंड, जम्मू काश्मीर की हिमाचल प्रदेश? तर हा जो उत्सव आहे तो हिमाचल प्रदेशमध्ये साजरा करण्यात आला आहे. लक्षात घ्या, हिमाचल प्रदेशमध्ये तिबेटी समुदायाने 18 ते 20 फेब्रुवारी दरम्यान लोसर अग्नी अश्ववर्ष साजरा केला, ज्यामध्ये जागतिक शांतता, समृद्धी आणि दलाई लामा यांच्या दीर्घ आयुष्यासाठी विशेष प्रार्थना करण्यात आल्या. या ठिकाणी हिमाचल आला आहे याविषयी अधिकची माहिती. 25 जानेवारी 2026 रोजी हिमाचल प्रदेशाचा 56वा स्थापना दिवस साजरा करण्यात आला. मायक्रो स्मॉल मिडियम एंटरप्राइजेसने मंत्रालयाने हिमाचल प्रदेशमध्ये नवीन तंत्रज्ञान केंद्राला मंजुरी दिली. हत्ती जमातीद्वारे साजरा होणारा बोडा उत्सव हिमाचल प्रदेशमध्ये सुरू करण्यात आला. हिमाचल प्रदेशाच्या मुख्यमंत्र्यांनी ग्रीन टू गोल्ड उपक्रमाचा शुभारंभ देखील केला. 5वा मुद्दा, हिमाचल प्रदेश सरकारला इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय कडून पीपल्स फर्स्ट इनोव्हेशन अवॉर्ड प्रदान करण्यात आला आहे. पुढील प्रश्न, DRDO म्हणजेच डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनने ड्रोन पॅराशूटची यशस्वी चाचणी कुठे केली? कोची, चंदीगड, जैसलमेर की यापैकी नाही? याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे चंदीगड. लक्षात घ्या, भारताच्या मानव अंतरिक्ष मोहिमेने एक महत्वाची उपलब्धी मिळवली, कारण संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने गगनयान ड्रोन पॅराशूटची पात्रता स्तर लोड चाचणी यशस्वीरित्या पूर्ण केली. ही चाचणी 18 फेब्रुवारी 2026 रोजी चंदीगड येथील टर्मिनल बॅलिस्टिक रिसर्च लॅबोरेटरीच्या रेल ट्रॅक रॉकेट स्लेज केंद्रात आयोजित करण्यात आली होती. DRDO स्थापना झाली आहे 1958 ला. मुख्यालय आहे नवी दिल्ली आणि याचे जे चेअरमन आहेत ते आहे समीर फी कामत आणि हा त्यांचा फोटो आहे. पुढील प्रश्न, भारत आणि कोणत्या देशाने बागायतीवरील पहिल्या संयुक्त कार्यसमूहाची बैठक आयोजित केली? तर हा जो देश आहे तो आहे न्यूझीलंड. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील बागायती सहकार्यावरील पहिल्या संयुक्त कार्यसमूहाच्या बैठकीत किवी फळ, सफरचंद आणि नाशपाती यांच्या विकासावर लक्ष केंद्रित आले. न्यूझीलंड ज्याची कॅपिटल आहे वेलिंग्टन, करन्सी आहे न्यूझीलंड डॉलर आणि प्राईम मिनिस्टर आहे क्रिस्टोफर लुक्सॉन आणि हा त्यांचा फोटो आहे. न्यूझीलंड आला आहे त्याविषयी महत्वपूर्ण चालू घडामोडी. मोहनपुई सायावी यांची न्यूझीलंडसाठी भारताचे पुढील उच्चायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली. न्यूझीलंडमध्ये खोल समुद्रात 300 वर्षे जुना विशाल ब्लॅक कोरल शोधण्यात आला. भारत आणि न्यूझीलंड यांनी मुक्त व्यापार वर सहमती दर्शवली.
न्यूझीलंडने 16 वर्षाखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावर बंदी घातली. न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून आयसीसी महिला T20 विश्वचषक 2024 देखील जिंकला. पुढील प्रश्न, भारताने कोणत्या देशाला आपली पहिली हाय स्पीड फेरी भेट दिली? श्रीलंका, इंडोनेशिया, मालदीव की यापैकी नाही? तर भारताने ही जी फेरी आहे ती मालदीवला या ठिकाणी भेट दिली आहे. लक्षात घ्या, भारतीयोने मालदीवला त्यांची पहिली हाय स्पीड फेरी भेट दिली, ज्यामुळे प्रमुख ॲटॉल्स दरम्यान नवीन वाहतूक सेवांची सुरुवात होईल. ही फेरी भारताच्या मदतीने बांधण्यात आली आहे आणि यासोबतच माले आणि थिलापुशी ॲटॉल्स दरम्यान राज्य ट्रान्सपोर्ट लिंक सेवांचाही शुभारंभ करण्यात आला. मालदीव, ज्याची कॅपिटल आहे माले, करन्सी आहे मालदीवन रुफिया आणि प्रेसिडेंट आहे मोहम्मद म्युझू. पुढील प्रश्न, अलीकडेच मायक्रोसॉफ्ट गेमिंगच्या CEO पदावर कोणाची नियुक्ती करण्यात आली? रितेश अग्रवाल, आशा शर्मा, भाविश अग्रवाल की यापैकी नाही? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे आशा शर्मा. लक्षात घ्या, मायक्रोसॉफ्टने 2026 मध्ये मोठ्या नेतृत्व बदलांतर्गत भारतीय वंशाच्या अधिकारी आशा शर्मा यांची मायक्रोसॉफ्ट गेमिंगच्या नव्या CEO आणि एक्सबॉक्स प्रमुख म्हणून नियुक्ती केली. त्या दीर्घकाळ एक्सबॉक्स विभागाचे नेतृत्व करणाऱ्या फिल स्पेन्सर यांच्या जागी घेतील, जी 2014 पासून या पदावर कार्यरत राहिल्यानंतर निवृत्त होत आहे. आता नवीन नियुक्ती बघून घेऊयात. सर्वात पहिले रोहित जैन यांनी IIFCL ची व्यवस्थापकीय संचालक पदभार स्वीकारला. निवेदिता दुबे या विमानतळ प्राधिकरण मंडळाच्या पहिल्या महिला सदस्य बनल्या आहेत. इंद्रपाल सिंह वालिया यांनी ईस्टर्न एअर कमांडची कमान स्वीकारली. इंडसइंड बँकेचे अध्यक्ष आणि स्वतंत्र संचालक म्हणून अरिजित बसू यांची नियुक्ती करण्यात आली. ऑलिम्पिक कौन्सिल ऑफ एशियाचे अध्यक्ष म्हणून शेख जोआन बिन हमद अल थानी यांची निवड करण्यात आली. यानंतर 6वा पॉइंट, टाटा कम्युनिकेशनने गणेश लक्ष्मीनारायण यांची MD आणि CEO म्हणून नियुक्ती केली. अमिलिया वाल्वर्डे यांची भारतीय महिला फुटबॉल संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती झाली. कैजाद भरूचा यांची HDFC बँकेचे पूर्णवेळ संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यानंतर पुढील प्रश्न, भारताने AI इम्पॅक्ट समिट दरम्यान अमेरिकेच्या कोणत्या उपक्रमात सहभागी होण्याची घोषणा केली? सायबर सुरक्षा फ्रेमवर्क, पॅक्स सिलिका, ग्लोबल AI पार्टनरशिप की यापैकी नाही? AIचा फुल फॉर्म माहित पाहिजे, तो आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि नुकतीच AI समिट भारतात या ठिकाणी पार पडली. तर याचं योग्य उत्तर आहे पॅक्स सिलिका. लक्षात घ्या, भारताच्या राष्ट्रीय राजधानीत आयोजित ग्लोबल AI इम्पॅक्ट समिट दरम्यान पॅक्स सिलिका कृत्रिम बुद्धिमत्ता आणि पुरवठा साखळी सुरक्षा संदर्भातील अमेरिकेच्या नेतृत्वाखालील उपक्रमात औपचारिकरित्या सहभागी होण्यासाठी भारत तयार झाला आहे. हा अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचा प्रमुख उपक्रम असून सहकार्य आणि विश्वासार्ह भागीदारीमध्ये नवीन आर्थिक सुरक्षा सहमतीला चालना देतो. यानंतर पुढील प्रश्न बघायचा आहे, त्यापूर्वी छोटीशी रिक्वेस्ट, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करा आणि लाईक केल्यानंतर खाली जे हाईप बटन येईल त्यावर देखील क्लिक करायचं आहे. जर आपल्याला डेली बेसिसवर क्विज सॉल्व्ह करायचे असेल तर डेली करंट अफेअर जे व्हॉट्सअप चॅनल आहे त्याला तुम्ही जॉईन करा. हा QR कोड स्कॅन करू शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे. पुढील प्रश्न, अलीकडे कोणत्या बँकेने व्हिसा सोबत AI आधारित एजेंटिक पेमेंट पायलट सुरू केला आहे? PNB, बँक ऑफ बडोदा, DBS बँक की यापैकी कोणीही नाही? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे DBS. आग्नेय आशियातील सर्वात मोठ्या कर्जदात्यांपैकी एक DBS बँक लिमिटेडने व्हिसा इंटेलिजंट कॉमर्स अंतर्गत संयुक्त पायलटद्वारे एजंट इनिशिएटेड पेमेंटच्या भविष्यास गती देण्यासाठी डिजिटल पेमेंट्समधील जागतिक आघाडीची कंपनी व्हिसा सोबत धोरणात्मक भागीदारी केली. आता बँकेविषयी जे महत्वपूर्ण चालू घडामोडी प्रश्न आहेत ते बघूयात. ॲक्सिस बँकेने सूक्ष्म व मध्यम उद्योगासाठी हमीशिवाय रूफटॉप सोलर लोन सुरू केले. त्रिपुरा ग्रामीण बँकेने भारतातील पहिले RRB सह ब्रँडेड रुपे क्रेडिट कार्ड सुरू केले. व्यासाची रंजन युनियन बँक ऑफ इंडियाची नवीन मुख्य व्यवस्थापकीय म्हणून नियुक्ती करण्यात आली. SBIने चंक्र नावाचे सेंटर ऑफ एक्सलन्स सुरू केले. कर्नाटक बँकेने खजाने 2 ई-रिसीट भरणं सुरू केला. कर्नाटक बँकेला सर्वोत्तम फिनटेक आणि DPI स्वीकारण्यासाठी IBI पुरस्कार मिळाला. यानंतर 7वा पॉइंट, IDFC फर्स्ट बँकेने 0 फॉरेक्स डायमंड रिवॉर्ड क्रेडिट कार्ड सुरू केले. गुगल पेने ॲक्सिस बँकेसोबत भागीदारीत आपले पहिले क्रेडिट कार्ड सुरू केले. IDFC फर्स्ट बँक FD समर्थित हॅलो कॅशबॅक क्रेडिट कार्ड सुद्धा लॉन्च केले आहे. पुढील प्रश्न,
कोणत्या देशाने भारतासोबत डिजिटल लॉकर पायलट प्रकल्पासाठी करार केला आहे? केनिया, सुदान, मोरोक्को की यापैकी नाही? तर याचे योग्य उत्तर आहे केनिया. पुढील प्रश्न, विश्व सामाजिक न्याय दिन कधी साजरा करण्यात आला? 18 फेब्रुवारी, 20 फेब्रुवारी, 19 फेब्रुवारी की यापैकी नाही? तर हा जो दिवस आहे तो 20 फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात आला. लक्षात घ्या, जागतिक स्तरावर 20 फेब्रुवारी रोजी विश्व सामाजिक न्याय दिन साजरा केला जातो. वर्ष 2026 मधील थीम आहे सामाजिक विकासाने सामाजिक न्यायासाठी नव्याने वचनबद्धता. हा दिवस दुसऱ्या सामाजिक विकास शिखर परिषद आणि दोहा राजकीय जाहीरनामा स्वीकारल्यानंतर एका महत्वाच्या टप्प्यावर आला आहे. हा दिवस सरकारे आणि नागरिकांना स्मरण करून देतो की गरिबी निर्मूलन, पूर्ण रोजगार, सन्मानजनक काम आणि सामाजिक समावेशन हे शाश्वत विकासाचे मूलभूत आधारस्तंभ आहेत. यानंतर फेब्रुवारी मधील महत्वाचे दिवस बघूयात. 1 फेब्रुवारी भारतीय तटरक्षक दिवस, 2 फेब्रुवारी जागतिक आर्द्रभूमी दिवस, 4 फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिवस आणि आंतरराष्ट्रीय मानव बंधुत्व दिवस, 7 फेब्रुवारी राष्ट्रीय HIV आणि एड्स जागरूकता दिवस, 9 फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय स्थलांतर दिवस जो फेब्रुवारीचा दुसरा सोमवार रोजी साजरा केला जातो. यानंतर 10 फेब्रुवारी जागतिक कडधान्य दिवस, 11 फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय महिला व बालिका विज्ञान दिवस, 12 फेब्रुवारी डार्विन दिवस, 13 फेब्रुवारी जागतिक रेडिओ दिवस आणि राष्ट्रीय महिला दिवस, 14 फेब्रुवारी जागतिक जन्मजात हृदय दोष दिवस, 15 फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय बाल कर्करोग दिवस. यानंतर 16 फेब्रुवारी राष्ट्रीय बदाम दिवस, 17 फेब्रुवारी जागतिक मानव आत्मा दिवस आणि 19 फेब्रुवारी जागतिक मानव विज्ञान दिवस. यानंतर कालचा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर जाणून घेऊया. G4 भारत, जर्मनी, जपान आणि ब्राझील यांची बैठक कुठे झाली? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, जर्मनी या ठिकाणी. यानंतर कालचे जे प्रश्न आहेत त्यांची रिव्हिजन करूयात. अलीकडे 6वी राष्ट्रीय रिव्हर राफ्टिंग स्पर्धा कुठे सुरू झाली? जम्मू काश्मीर. अलीकडे जगातील सर्वात मोठा 5210 किलो वजनाचा पारद शिवलिंग कुठे स्थापन करण्यात आला? हरिद्वार या ठिकाणी. अलीकडे जागतिक मानव विज्ञान दिन कधी साजरा करण्यात आला? 19 फेब्रुवारी. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी कुठे नवीन क्षेपणास्त्र सुविधा उद्घाटन केले? बेंगळुरू या ठिकाणी. वर्ष 2026 साठीचा CEO ऑफ द इयर पुरस्कार कोणी जिंकला? सुबोध गुप्ता. मिलन 2026 सर्वाच्या 13व्या आवृत्तीचे उद्घाटन कोणी केले? राजनाथ सिंह. कोणत्या बँकेने एवढी समर्थित हॅलो कॅशबॅक क्रेडिट कार्ड लॉन्च केले? IDFC फर्स्ट बँक. चर्चेत असलेला कोपिली हायड्रो प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? आसाम, ज्याची कॅपिटल आहे गुवाहाटी. पुढील प्रश्न, अलीकडे 20 फेब्रुवारी रोजी कोणत्या राज्याचा स्थापना दिवस साजरा करण्यात आला? उत्तर आहे अरुणाचल प्रदेश, कॅपिटल इटानगर. कोणत्या राज्याला भारतातील सर्वात मोठी 8175 कोटींची लिथियम बॅटरी गिगा फॅक्टरी मिळाली? उत्तर आहे आंध्र प्रदेश. यानंतर तुमच्यासाठीचा प्रश्न, पहिल्या मुंबई क्लायमेट वीकचे भव्य उद्घाटन कोणी केले? अमित शहा, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे की यापैकी नाही? तर याचं योग्य उत्तर विद्यार्थ्यांनो खाली कमेंट करायचंय. तसेच चालू घडामोडींचं मटेरियल हवं असेल तर 5000 प्रश्न, 150+ ऑनलाईन टेस्ट फक्त 160 रुपयामध्ये घेऊ शकता. याकरता ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि कोर्स परचेस करताना new20 हा कुपन कोड यूज करायचा आहे. दैनंदिन चालू घडामोडी क्विज सॉल्व्ह करायचे असेल तर व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. आणि विद्यार्थ्यांनो व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करायचे. आजच्या व्हिडिओचा टार्गेट आहे 100+ लाईक, तर लाईक करा आणि खाली हाईप बटन येईल त्यावर देखील क्लिक करा. दररोज सकाळी 6 वाजता आपला व्हिडिओ येत असतो. व्हिडिओच्या नोटिफिकेशन हवे असेल तर चॅनल